Good morning, friends. Welcome to once again Nyan Sadhana NEET IIT Foundation. Yes, we have to started the types of the forces, and yesterday we can easily clear our concept regarding about the second type, that is the contact force. Today we are discussing regarding about the third type, that is the non-contact force. On the screen, we are clearly seen all the points of the non-contact force regarding about their definitions. ओके. आणि कालच्या तासिकेमध्ये जे कॉन्टॅक्ट फोर्स पाहिला होता त्याचे सब पॉईंट्स या ठिकाणी आमचे क्लिअर झालेले आहेत. त्याचे सब टाईप्स त्या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत. मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स हे त्याचे सब टाईप्स आहेत. आणि आज आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन्स या ठिकाणी पाहून याचा कन्सेप्ट क्लिअर करून त्याचे सब टाईप्स या ठिकाणी आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. कालच्या तासिकेत जे आपण कॉन्टॅक्ट फोर्स पाहिला होता आणि आज आपल्याला जे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स पाहायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, फार सोपं आहे, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला दोन कॉलममध्ये दोन्ही प्रकार या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी क्लिअर होईल की अप्लाइड फोर्स आहे, स्प्रिंग फोर्स आहे, ड्रॅग फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, नॉर्मल फोर्स, हे सगळे त्या ठिकाणी जे एक्झाम्पल्स आहेत, दिस इज द कॉन्टॅक्ट फोर्स. या ठिकाणी मॅग्नेट दिसत आहे. मॅग्नेटद्वारे क्रिएट होणारे जे फोर्स असेल ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे. या ठिकाणी सेंटरमध्ये न्यूक्लियस दिसत आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शन या ठिकाणी रिव्हॉल्विंग करत आहे. म्हणजे अर्थात आमच्या लक्षामध्ये येतं की दिस इज द इलेक्ट्रिक फोर्स. थर्ड जे एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आहे. एक व्यक्ती झाडाच्या खाली बसलेला आहे आणि त्याच्या डोक्यावरती कुठेतरी फळ पडलेलं आहे. हे जे एक्झाम्पल्स आमच्या लक्षामध्ये येतात, हे जे एक्झाम्पल्स आम्हाला कळून दिसत आहेत, हे एक्झाम्पल्स सगळे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे आहेत. ऑल दीज आर द रिलेटेड टू द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. लेट अस सी हिअर. दिस इज द डेफिनेशन्स ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इन विच देर इज अ नो फिजिकल कॉन्टॅक्ट. दोन बॉडीच्या परस्पर त्या ठिकाणी कसल्याच प्रकाराचा कॉन्टॅक्ट नसणे, सहसंबंध नसणे, परस्पर संबंध नसणे, म्हणजेच त्या ठिकाणी घडून येणारं जे फोर्स असणार ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. लक्षात घ्या, एक झाड जे या आकृतीमध्ये आपण पाहिलं होतं, एका ठिकाणी एक व्यक्ती बसलेला आहे आणि याचे जे फळ आहेत हे खाली जर पडत असतील म्हणजे त्या व्यक्तीचा आणि त्या फळाचा परस्पर काही संबंध नाही आहे. पण त्याच्या डोक्यावरती जेव्हा फळ पडलं म्हणजे अर्थात आमच्या लक्षामध्ये आलं की कशामुळे पडलं, की एखादी वस्तू वर जाते आणि अलगद सहज खाली पडते, म्हणजेच कुठंतरी फोर्स आहे आणि तो फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजेच त्या पृथ्वीमध्ये आणि त्या झाडाच्या फळामध्ये कसल्या प्रकाराचा संबंध नाही आहे. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. एक आहे अर्थ, एक आहे फ्रूट. दोघांमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं आपण त्याला म्हणणार. म्हणून तो शब्द वापरलेला आहे फिजिकल कॉन्टॅक्ट. ओके. देर इज नो फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द two bodies is called as the non-contact force, and this force is being applied without touching the body. Yes, exactly, and therefore we call it as the non-contact force. This force, it is a action between the distance between the two objects, therefore we call it as the non-distance force. Okay, तर या ठिकाणी हा कन्सेप्ट आमचा पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. फटाफट स्क्रीनवरची माहिती लिहून घ्यायची आहे. पुढच्या पॉईंटकडे वळणार आहोत. पुढच्या पॉईंटमध्ये या ठिकाणी आम्हाला लक्षामध्ये येणार आहे की याचे जे प्रकार आहेत, कशाचे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे जे प्रकार आहेत हे त्याच्या 3 सब टाईप्समध्ये झालेले आहेत. पहिला जो प्रकार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा आहे मॅग्नेटिक फोर्स, अँड थर्ड वन इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इट इज द सब टाईप्स ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके. It is very simple and very easy part. And today we are discussing the subtype of the non-contact force, that is the gravitational force. आजच्या या तासिकेमध्ये त्याचा उपप्रकार जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपण पूर्णपणे क्लिअर पाहणार आहोत. ग्रॅव्हिटेशनल म्हणल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, गुरुत्व त्याला असं म्हटलं जात असतं. आणि जो बल तयार होत असतो, जे फोर्स क्रिएट होत असतो, दिस क्रिएटिंग द फोर्स ओके इन द अर्थ, हे पृथ्वीमध्ये असणारं बल आहे.
आणि याच बलाला, याच फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. इट इज व्हेरी सिम्पल. इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द मॅटर. दिस इज द आवर फर्स्ट सेंटेन्स. राईट डाऊन. द मॅग्नेट्यूड शब्द या ठिकाणी सेकंड सेंटेन्समध्ये दिसतो आम्हाला. द मॅग्नेट्यूड. हा मॅग्नेट्यूड म्हणजे काय? त्याला परिमाण असं म्हणलं जातं. परिणाम आणि परिमाण याच्यामध्ये फरक आहे. इफेक्ट, EFFECT, इफेक्ट. इफेक्ट म्हणजे परिणाम, त्याला असं म्हणतो परिणाम. ओके, अर्थ वेगवेगळे आहेत पण उच्चार मात्र सारखा वाटतो. इफेक्ट लिहून घ्या. इफेक्ट म्हणजे परिणाम. तर या ठिकाणी आपल्याला इफेक्ट बघायचं नाही आहे. या ठिकाणी आपल्याला चर्चा जी करायची आहे ती म्हणजे मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड त्याला असं म्हणतात. हे मॅग्नेट्यूड म्हणजे काय? परिमाण त्याला असं म्हणतात. परिमाण. पहिलं जे बघितलं ते परिणाम होतं आणि हे जे आहे परिमाण आहे. इफेक्ट म्हणजे परिणाम आणि मॅग्नेट्यूड म्हणजे परिमाण त्याला असं म्हटलं जात असतं. ओके, म्हणजेच अर्थात त्या ठिकाणी डायरेक्शन असते, त्याला आपण मोजमाप करू शकतो, त्याचं मेजरमेंट करू शकतो, त्यालाच मॅग्नेट्यूड असं म्हणतात. द मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स डिपेंड. कशावरती डिपेंड आहे? त्याचं जे मोजमाप आहे हे डिपेंड आहे त्याच्या मासवरती. कशाच्या? दोन ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड आहे. द डिस्टन्स बिटवीन द टू बॉडीज. इट इज व्हेरी सिम्पल. लक्षात घ्या. हे एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. याचं मास m आपण गृहीत धरूत, याचं मास m गृहीत धरूत, स्मॉल m. ओके, जेवढं दूर अंतर असणार आहे तेवढा फोर्स कमी असणार आहे. कमी फोर्स, लेस फोर्स आपण असं म्हणतो. LESS, लेस फोर्स. जेवढं डिस्टन्स ह्या दोन्ही मासचं जवळजवळ असणार आहे तेवढा फोर्स कसा असणार आहे? जास्त असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. हे सिम्पल कन्सेप्ट लक्षात घ्या. दोन ऑब्जेक्ट खूप दूर आहेत, डिस्टन्स जास्त आहे दोघांमधलं, तर फोर्स कसा असणार आहे? लेस फोर्स असणार आहे. दोघांचं डिस्टन्स या ठिकाणी कमी झालं, दोन्हीही जवळजवळ आलेले असतील, तर ह्या दोघांमध्ये असणारं जे अंतर आहे हे कमी झालं, लेस झालं, पण फोर्स मात्र त्या ठिकाणी वाढलेला आहे. त्यासाठी शब्द वापरू शकतो मॅक्झिमम फोर्स क्रिएट. जेवढा अंतर कमी तेवढं फोर्स जास्त, जेवढा अंतर जास्त तेवढा फोर्स कमी असणार आहे. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ऑफ रिलेटेड द कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Okay, let us see the third point. This gravitational force exerted by the earth. कशाच्या द्वारे होतं? अर्थच्या द्वारे या ठिकाणी क्रिएट होत असतो हा फोर्स. ओके, प्रत्येक बॉडीवरती हा फोर्स या ठिकाणी क्रिएट केलेला असतो. सपोज दिस इज द अर्थ आणि ही आहे अर्थ सरफेस आणि यावरती प्रत्येक वस्तू, प्रत्येक ऑब्जेक्ट, प्रत्येक ह्युमन बिंग्स, ॲनिमल्स या ठिकाणी सर्वायवल करत असतात. ओके, मग ही प्रत्येक वस्तू धरून ठेवलेली आहे पृथ्वीनं. कशामुळं? कारण त्या पृथ्वीचा गुरुत्वीय बल त्या ठिकाणी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी त्याच्यावरती ॲक्ट होत असतो, फोर्स एक्झर्ट करत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्थिर असतात, चल अवस्थेमध्ये नसतात. ओके, मग यालाच आपण काय म्हणणार? वी कॉल्ड इट ॲज द ग्रॅव्हिटी. यालाच ग्रॅव्हिटी, सिम्पल ग्रॅव्हिटी असा हा शब्द आपण वापरणार आहोत. लेट अस सी द फोर्थ सेंटेन्स. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मेक्स द अर्थ मूव्ह अराउंड द सन. ओके, शब्द बघा किती छान शब्द या ठिकाणी उपयोगामध्ये आपण आणलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्यामुळेच त्या ठिकाणी जी पृथ्वी आहे ती सूर्याच्या भोवती परिभ्रमण करत असते. या फिगर्सच्या द्वारे आपल्याला लक्षामध्ये येणार आहे. यस, दिस इज द अर्थ. ओके, अँड दिस अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. या सूर्याच्या भोवती परिभ्रमण करणार, पण ती कशामुळे करणार? याच पृथ्वी आणि सूर्यामध्ये असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये. हा जो सन आहे दिसतो आपल्याला स्क्रीनवरती. ओके, याचं एक विशिष्ट असं एक ग्रॅव्हिटेशन आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच त्या ठिकाणी पृथ्वी त्याच्या भोवती परिभ्रमण करत असते. सिम्पल आहे. मग या ठिकाणी लक्षात येईल की जे सब प्लॅनेट दिसत आहे आपल्याला या ठिकाणी, जो मून आहे तो सुद्धा पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करत असतो. कशामुळे? काय आहे नेमकं? या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा त्याच्या विशिष्ट अंतरावरती परिभ्रमण करत असतो मून. ओके, सेम ॲज इट इज. हे सुद्धा एक्झाम्पल बघितलं की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला जी ग्रॅव्हिटी धरून ठेवत असते, तर ती ग्रॅव्हिटी दुसरी तिसरी कुणाचीही नसून दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. हे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर हा इझिली समजण्यासारखा कन्सेप्ट आहे. आय थिंक यू कॅन अंडरस्टँड दिस सच काइंड ऑफ द कन्सेप्ट रिलेटेड टू द this what we call it as gravitational force. And this gravitational force, it is the subtypes of the very good non-contact force. Okay, and today we are stop here.
we see the concept of the non-contact force and their subtypes. Okay, which are the subtypes? Gravitational force, magnetic force and electrostatic force. आणि या तिन्ही प्रकारापैकी एक जो प्रकार आपण सुरू केला होता त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्याशी रिलेटेड हे सर्व पॉईंट्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. सर्व कन्सेप्ट या ठिकाणी उदाहरणासहित आपल्याला समजलेले आहेत. आणि एक व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवता एक उदाहरण एक्झाम्पल पाहणार आहोत पुन्हा एकदा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं. की उदाहरणार्थ सपोज लक्षात घ्या, ही एक इमारत आहे. ओके, आणि ह्या इमारतीवरती एक व्यक्ती थांबलेला आहे. वरून जर एखादी वस्तू जर फेकली तर ती वस्तू इतरस्त वरी इकडं तिकडं कुठं न जाता ती सरळ खालच्या दिशेला काय येत असते? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला आपण असं म्हणतो. ओके, तर दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. इफ वी रिलीज, हां हेच ते उदाहरण आहे. इफ वी रिलीज अँड स्टोन और एनिथिंग और एनी ऑब्जेक्ट फ्रॉम अन हाईट, वरून जर आपण फेकत असो, इट विल बी फॉल्स टू द ग्राउंड, ही जमिनीच्या खाली या ठिकाणी पडेल. ओके, कशामुळे पडेल? व्हॉट इज द रिझन? दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, अँड हिअर वी कॅन stop okay today, and tomorrow we can start the magnetic force and their examples, as well as we will see the third type also, that is the electrostatic force. Okay, thank you so much. Stay home and stay safe, as well as complete your homeworks, study well. Thank you very much.